आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता नमो संसज्जन होता जयांचे कृपावलोकन तात्काळ पातकपर्वत देहन कलिमलक्षालन रोकडेय जयांच्या उपकारांच्या राशी फिट्टी न जन्मजन्मांतरासी सहज बोलण्य हितोपदेशी परमविनाशी सुखदाय हे आपुल्या हेय पराच्य नाह्य जयांचे चित्तास ठावे विदभावावृत संस्कृतीचे उठावे मनियन उमटावे जयांचे पूर्वील अध्यय जाहले श्रवण गुरुगरिमेचे अंशनिरूपण आता ये अध्यय श्रोतेज न परिसाकिय महिमान उदिच्य मागमागोनी दक्षिणा घेत दिना दुबळ्यांस धर्म करीत उरल्याच्या मुळ्या खरीदीत विग्रीचवित काष्ठांचे तया शुष्क काष्ठांप्रत सन्मुख धुनीमाजिय होमित तयांची राख होई जी अमित उदिती ओपित भक्तांस शिरडीऊनी गाव्य परतता बाबांपाशीय रजा मागता उदी देण्याचा परिपाठ होता ठाव्य हेय समजता भक्तांस किंबहुना आणा उदी म्हणता खरी अनुज्ञा झाली आता म्हणून ज्याचे त्याचे चित्ता परताय उलासता वाटचे तैसेन शिरडींत वास्तव्य असता माध्यान्य आणि सायंप्रात बाबा कोणासही उदी न देता रिक्त हस्ता न पाठवीत हाच प्रत्यय होता क्रम परी त्या उदीचा काय धर्म मशिदींत धुनी का अविश्रम का हा उपक्रम नित्याचा विभूतिदानीय मनोक्त बाबा काय सुचवित हे दृश्य सकळ विश्वांतर्गत राख हे निश्चित मनीय उमजा देहही पंचभूतांचे अकाष्ठ भोग भोगावया अवशिष्ट भोग सरता पडेल निचेष्ट होईल विस्पष्ट ही राख तुमची माझी हीच स्थिती तियेची तुम्हांस व्हावी स्मृती अहनिश मजही जागृती तदर्थ विभूती देत्स्य अखिल विश्व माया विजृंभित ब्रह्म सत्य ब्रह्मांड अनृत याची खूण ही उदी सतय निश्चितार्थ हा माना येथेय नाह्य कोणी कुणाचेय दारा पुत्र मामे भाचे नग्न आलो नग्न जायाचेय उदी ही याचे स्मारक उदीचे या केलिया चर्चन आधी व्याधी होती निरसन परी या उदीचा तत्वार्थ गाहन विवेकपूर्ण वैराग्य देवविल ती देवनी दक्षिणा साधाया प्रवृत्ती वैराग्य लक्षणा पुढ्या मग निवृत्ती वैराग्य खुणा कळतील आपणा हळूहळू आल्या जरी वैराग्य हातीय विवेक जरी नाह्य सांत्य तरी तयाची होईल माती म्हणून विभूती आदरा विवेक वैराग्यांची जोड तीच ही विभूती दक्षिणेची सांगड बांधिल्यावीण भवनदीची थड अति अवघड गांठाव्या लहान थोर दर्शना येत चरणीय बाबांचे होनी वेंत जेव्हा जेव्हा माघारा जात विभूती देत त्या बाबा मशिदींत नित्याची धुनी अक्षय प्रदीप निशिदिनीय त्यांतील मुठमुठ रक्षा देऊनी बाबा बोळवणी करीत प्रसाद म्हणून रक्षा देत निजांगुष्ठी निढळा फासीत सवेंची तो हस्त शिर्य ठेवीत कल्याण इच्छित भक्तांचे रक्षा विभूती आणि उदी शब्द तीन परी एकार्थवादी हाची प्रसाद नित्य निरवधी बाबा अबाधित वांटीत संसार आहे उदी समान हे एक या उदीचे महिमान येईल ऐसा एक दिन मनिया आठवण ही ठेवा कमल दाल जल समान नाश्वार हा देह होईल पत्न म्हणून याचा त्यागा अभिमान उदीप्रदान डावी हे सकळ विश्वाचा हा पसारा राखरांगोळीसम निर्धारा करा जगन्मिथ्यात्व विचारा सत्यत्वात हार उदींत उदी म्हणजे केवळ माती नामरूपाची अंतिम गती वाचारंभण विकार जगतीय मृत्तिके प्रतीती सत्यत्व स्वय बाबाही प्रेमात येता ऐकिले आहेत गाण्या गाता त्यांतील चुटका उदी पुरता परिसिजे श्रोता सादरता रमते राम आयोजी उदिया की गोनिया लायोजित धरू लागता मनाची लहर होनिया हर्षनिर्भर इतुकेंच ध्रुपद वरचेवर अति सुस्वर म्हणत ते सारांश ही बाबांची धुनी प्रसवली किती कुदीच्या गोणी नाह्य गणाया समर्थ कोणी परम कल्याणी ही उदी परिसोनी उदिदान गुह्यार्थ तैसाच परमार्थाणी भावार्थ पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ योगक्षेमार्थ उदीचा उदीपोट्य हाही गुण महती कैसी वाढील यावी न साई परमार्थमार्गीचा धुरीण स्वार्थ साधून परमार्थ दे या उदीच्या योगक्षेमकथा सांगो येतील असंख्याता परी त्या कथितो अति सकलिता
ग्रंथविस्तरता टाळावया. एकदा नारायण मोतीराम म. जानी हे जयांचे उपनाम म. ब्राह्मण औदिच्य गृहस्थाश्रम म. वसतीचे स्थळ नाशिक. तैसेच बाबांचे आणिक भक्त नामे रामचंद्र वामन मोडक. हे नारायणराव तयांचे सेवक भक्त भाविक बाबांचे. सवय घेऊन मातोश्री ते बाबा जय देहधारी होते. नारायणराव जाहले जाते दर्शनाते बाबांच्या. तेव्हांच आपण होऊन तिथे बाबांनी आधीच सुचविले होते. आता न येथून सेवाधर्माते राहिला अमुत्य संबंध. पुरे ही ताबेदारी आता स्वतंत्र धंदा बरवा यापरता. पुढे मग अल्पकाळ जाता दया भगवंत उपजली. सुटली नोकरी पराधीनता आवडू लागली स्वतंत्रता. भोजन वसतिगृह व्यवस्था स्थापिली. स्वसत्ता तेथेच नाम ठेविले. आनंदाश्रम त्यातची केले परिश्रम. दिवसेंदिवस वाढले नाम जाहला आराम. चित्ताला पाहुनी ऐसी वार्ता घडली. निष्ठा साईपदीय वाढली. ती मग दृढभक्ती स्वरूपा चढली. अनुभवे ठसली आढळता. प्रत्यय आली साईंची वाणी. श्रवणार्थी या जाहली कहाणी. प्रेम वाढले साईचरणीय. अघटित करणी साईंची. बोलणे अवघ्य प्रथम पुरुषीय. परितेय नित्य दुजियाविषय. लक्ष ठेवूनी देखणारा सी. अहर्निशय प्रत्यय हा. पुढे जैसा जैसा अनुभव वाढले भक्तिप्रेम वैभव. आणखी एक तयांचा अभिनव भक्तिभाव परिसावा. असो एकदा एक दिवस नारायणरावांचे मित्रास जाहला एकाकीय वृश्चिदश. वेदनाविष बहु झाला. लावावया दंशाचे जाग्य. बाबांची युधी फार उपयोगी. परी जाता शोधावयाला गिय. लाधेना मागे तियेची स्नेह्यासी सोसवतीनं. वेदना उदीचा कान्ह्य शोध लागेना. घेऊनी बाबांच्या छबीच्या दर्शना भाकिली. करुणा बाबांना. मग तेथेच त्या छबीचे तळीय. जळत्य उदबत्तीची कोजळी. ओती पडलेली रक्षा ते स्थळीय. उदीच भाविली क्षणभरी. घेऊनी त्यांतील एक चिमटी. दंश जाहल्या जागीय फास्टी. मुख्य साईनाममंत्र पुटपुटी. भावनेपोटी अनुभव ऐकता वाटेल नवल मोठेय. रक्षा चोळीतांक्षणीयच बोटेय. वेदना पळाल्या आल्या वाटे. प्रेम दाटे उभयांसी. ही तरी उदबत्तीची विभूती. व्यथिताप्रती लाविली होती. परियुधी म्हणूनी मार्गीची. माती ऐसीच अनुभूती प्रकटिते. मातीपरी तियेचा संसर्ग. जयास झाल्या दुखण्या वा रोग. तयावीन इतरांवरी प्रयोग करितांही उपयोग घडतसे. एकदा ऐका भक्ताची दुहिता. ग्रंथिज्वर्या गेली ही वार्ता. ग्रामांतराहुनी येता अवचिता. उद्भवली चिंता पितयास. पिता वांद्रे शहरवासी. मुलगी अन्य ग्राम्य रहिवासी. उदीचा संग्रह नाही पाशीय. निरोप नानांस्य पाठविला. करावी आपण बाबांची प्रार्थना. दूर करावी माझी विवचना. म्हणून प्रार्थिलेय. चांदोरकरांना उदी धाडाना प्रासादिक. निरोप घेऊन जाणारियास ना नाही भेटले. मार्गास जात होते कल्याणास. कुटुंबासमवेत ते समय्य. ठाणे शहरीय स्टेशनापाशीय. निरोप पावला हा नानासीय. उदी पाहता नाही हाताशीय. उचलिल्या मृत्तिकेसी मार्गीच्या. तेथेच उभे राहुनी रस्ता गहाण्य घालुनी. साई समर्था मागे वळुनी स्वस्त्रीचे माथा. चिमूट तत्वता लाविली. येरीकडे तो भक्त निघाला. मुलगी होती त्या गावी पातला. तेथे तयास जो वृत्तांत कळला. ऐकून सुखावला अत्यंत. मुलगीस 3 दिवस ज्वर आला होता अत्यंत प्रखर. वेदनांनी जाहली जर्जर. कालची तिळभर आराम पाहव जाता तीच ती वेळा. उदी जाणुनी मृत्तिकेचा टिळा. करुनी नानानीय जय साई गहाणीला. उतार पडला तेथुनी. असो त्या दुखण्याची ही कथा. योग्य प्रसंगीय सविस्तरता. पुढे मागे येईल कथिता. उदीपुरताच चुटका हा. हेच प्रेमळ चांदोरकर. असता जामनेरिय मामलतदार साई. निजभक्त कल्याण एक तत्पर. करीत चमत्कार तो परिसा. उदीचा या महिमा अपार. श्रोता होईजे श्रवण तत्पर. कथितो दुजा तो चमत्कार. आश्चर्य थोर वाटेल. आसन्न प्रसव नानांची दुहिता. असह्य चालल्या प्रसूतिव्यथा. जामनेराहून साईसमर्था. हा का सर्वथा मारिती. जामनेरींची ही स्थिती. शिरडीस कोणास ठावी नव्हती. बाबा सर्वज्ञ सर्वक्ती. कान्ह्य न जगतीय अज्ञात्या. बाबांस्य भक्तांची एकांता. जाणून नानांचे येथील अवस्था. समर्थ साई द्रवले चेत्ता. करीती तत्वता ते काय. उदी धाडावी आले जीवा. इतुक्यांत गोसावी रामगिरबुव्हा. जाहला तयाच्या मनाचा उठावा. आपुले गावा गमनार्थी. गाव तयांचा खानदेशीय.
निघाला सर्व तयारीनी शिय, पातला बाबांचे पायांपास शिय, दर्शनासी मशिदीय. बाबा देहधारी असता, आदिय तयांचे पाया न पडता, कोणीही कवण्याही कार्यानिमित्ता, अनुज्ञा न घेता जाईना. असो लग्न वा मौंजी बंधन न, मंगलकार्य विधिविधान न, कार्यकारण वा प्रयोजन. लागे अनुमोदन बाबांचे, विना तयांचे पूर्ण अनुज्ञापन, उदिप्रसाद आशीर्वचन, होणार नाही कार्य निर्विघ्न, भावना पूर्ण सकळांची. असो ऐशी त्या गाव्य रीत, तदनुरोध्य रामगीर येत पायांस बाबांचे लागत, अनुज्ञा मागत निघाव्या. म्हणे बाबा खानदेशीय, येतो जाऊन या गावासी द्या किय ओधी. आशीर्वाद मजसी, अनुज्ञा दासासी निघाव्या. जयास बाबा प्रेमभावा, बाहती बापूगीर या नावा. म्हणती जाय खुशाल तू गावा, मार्गी विसावा घे थोडा. आद्य जाई जामनेरा, उतर तेथे नानांच्या घरा, घेऊनी तयांच्या समाचारा, मग तो पुढारा मार्ग धर्य. म्हणती माधवराव देशपांड्यांप्रती, उतरून देरे कागदावरती, श्यामाती अडकराची आरती, गोसाव्या हातीय नानांत्य. मग गोसाविया उदी देती, आणिक थोडी पुडींत बांधीती, पुडी देऊन त्याचे हात्य, बाबा पाठविती नानांस. वदती ही पुडी आणि ही आरती, नेवनी देय नानांप्रती, पुसुनी क्षेम कुशल स्थिती, निघ्य पुढती नीच गावा. जेसी रामाजनार्दन कृती, आरती ज्ञानराजा. ही आरती तैसीच आरती साईबाबा, निश्चितीय, समान स्थिती उभयांची. रामाजनार्दन जनार्दन भक्त, माधव अडकर साईपदांकित, रचना प्रसादपूर्ण अत्यत, भजन तद्रहित अपूर्ण. असो ही बाबांची आवडती, श्रोता परिसिजे साध्यंत. आरती उदिसमवेत बाबाजी पाठविती, पुढ्य फलश्रुती दिसेल. आरती आरती साईबाबा, सौख्यदातारा, जीवा, चरणरजात्रेय द्यावा, दासा विसावा, भक्तांग विसावा. आरती ध्रुव जाळूनिया आनंद, स्वस्वरूपीय राहे दंड, मुमुक्षु जना दावी, निज डोळा श्रीरंग. आरती जया मनीय, जैसा भाव, तया तैसा अनुभव, दाविसी दयाघना, एसी तुझी ही माव. आरती तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा. आरती कलियुगीय अवतार, सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण जाहलासे, स्वामी दत्तदिगंबर. आरती 8 दिवसा गुरुवार्य, भक्त करीती वारी, प्रभुपद पहावया, भय निवारी. आरती माझा नीच द्रव्य ठेवा, तव चरण रजसेवा, मागण्या हेंची आता, तुम्हा देवाधिदेवा. आरती इच्छित दीन चातक, निर्मळ तोय निजसुख, पाजाव्या माधवाया, सांभाळ आपुली ही भाग. आरती गोसावी वदे बाबां लागून, मजपाशीय अवघे रुपये 2, इतुकेन केविय मी पोहोचेन, बाबा जाऊन जामनेर्य. बाबा वदती तू स्वस्थ जाई, लागेल तुझी सर्व सोयी, विश्वास ठेवूनी साईंचे पाय्य. निघाले गोसावी जावया. आज्ञा वंदुनी बापूगीर, घेऊनी ऐसा बाबांचा विचार, उदिप्रसाद पावुनी सत्वर, कार्यतत्पर निघाला. जामनेरास जैसा आता, नवता तेव्हा अग्निरथाचा रस्ता, नवती प्रवासाची सुलभता, उपजली चिंता गोसाविया. बैसून या अग्निरथात, प्रवासी उतरले जळगावात, तेथून पुढील मार्ग समस्त, जावे लागत पादचार्य. 1 रुपया 14 आणे, भरले अग्निरथाचे देण्य, उरे अवघ्या चवलीचे नाण्य. कैसेनी जाण्या पुढारा, ऐसा गोसावी चिंतातूर, असता जळगाव स्टेशनावर, तिकीट देऊन पडे जो बाहेर, शिपाई दूर देखिला. शिपाई आध्यच शोधावर, येऊन या उतारू समोर, पुसे शिर्डीचा बापूगीर, तो कोण साचार कथा हो. ते त्या शिपायाचे पोसण्य, जाणूनी केवळ आपुल्या कारण्य. गोसावी पुढ्य होऊनी म्हणणे, मीच तो म्हणणे काय क्य. तो म्हणे मज तुम्हां लागूनी, पाठविलेंचे चांदोरकरांनीय. चला सत्वर तांग्यांत बैसूनी, राहिले पाहुनी मार्ग तुमचा. बुवांस अत्यंत आनंद झाला, नानांस शिर्डीहून निरोप गेला, तरीच हा वेळेवर तांगा आला. गोरची चुकला हा मोठा शिपाई दिसला. मोठा चतुर, दाढीमिशा कलेडार, नीट नेटसल्यालेला इजार, तांगाही सुंदर देखिला. जैसा तांगा तैसेच गोडे, ते काय होते भाड्याचे. थोडे निघती इतर तांग्यांचे. पुढेय उत्साह ओढेय कार्याच्या भरता द्वादश घटकानिशी, सुटला तांगा जो वेगळ्यासिय, थांबविला. तो पहाटेसी ओढियापाशीय वाटेंत, तनु तो तांगेवाला सोडी, पाणी पाजाव्या आपुलिय गोडिय. म्हणे आतांचे तो तांत्रिक,
करू सुख परवडी फराळ. पाणी घेऊन येतो थोडे, खाऊ आपण आंबे पेढे, आणि गुळपापडीचे तोकडे, जुंपून घोडे निघू मग. दाढी पेहराव मुसलमानी, परिसुनी ऐसी तयाची वाणी. ओय साशंकित रामगीर म्हणिय, फराळ हा कोण्या करावा. म्हणून तयासी विचारी जात, म्हणे तू का झालासी शंकित. मी हिंदू गरवाल क्षत्रिय पुत, असे आम्ही रजपूत जातीचा. फराळही हा नाना देती, तुझी या लागिय मजसंगतीय. शंकुअ नको यत्किंचित निश्चितीय, स्वस्थचित्तीय सेविय हा. ऐसा जेव्हा विश्वास पटला, मग त्या दोघांनी फराळ केला. तांगेवाल्याने तांगा जोडीला. प्रवास संपला अरुणोदय. तांगा प्रवेशता गावाभित्रिय. दिसू लागली नानांची कचेरी. गोडेही विसानले क्षणभरी. सुखावे अंतर्य रामगीर. बुवांस दाटली लघुशका. बसाया गेले बाजूस एका. पूर्वस्थळीय परतती जोअ. का आश्चर्य देखा वर्तलेय. नाहीय तांगा, नाही घोडीय. दिसेना तांगेवाला गडी. कोणीही तेथे न दिसे ते घडी. जागा उघडी देखिली. रामगीर मनिय विचारी, चमत्कार हा काय तरी. आणूनिया मज येथवरी. इतुक्यात दुरी गेला कुठ्य. बुवा जावोनी कचेर्यात. नानांची भेट घ्यावया उत्कंठित. अस्ति निजगृह्य हेय कळता वृत्त. जावया तय प्रवृत्त जाहला. बुवा वाटेने पुसत चालला. सहज नानांचा पत्ता लागला. ओटीवर जोअ जाऊन बैसला. आंत बोलाविला नानांय. परस्परांची भेट जाहली. उदी आरती बाहेर काढिली. नानांची या सन्मुख ठेविली. वार्ता निवेदिली संपूर्ण. नवल ही जनवोदी आली. मुलगी नानांची त्याच काल्ली. प्रसूत्यर्थ होती अडली. जाहलेली अति कष्टी. वावयाते संकटनिरस न मांडिले होते. नवचंडी हाव न पाहुनी सप्तशती. पाठ पठण विस्मयापन्न गोसावी. जैसे क्षुधार्ता अकल्पित. ताट याव्य पक्वान्न पुरीत. किंवा त्रेषित चकोरा मुख्य अमृत. तैसे तन्होत नानाला. हाक मारिली कुटुंबाला. उदी दिधली पाजाव्याला. स्वय आरती म्हणाव्याला. आरंभ केला नानान्य. वेळ क्षणभर गेला न गेला. बाहेर आणतून निरोपाला. ओठास लाविता उदीचा प्याला. आराम पडला मुलगीस. तात्काळ क्लेशनिर्मुक्ती जाहली. मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली. सुखाने हातीनपाय सुटली. काळजी फिटली सर्वांची. तांगेवाला कुठे गेला. येथेही मज नाही आढळला. रामगीर पुसे नानाला. तांगा धाडीला तो कुठे. नाना वदती म्या न धाडीला. तांगा कुठला ठावा न मजला. तुम्ही येता हे ठाव्य कुणाला. तांगा कशाला धाडीन मी. मग बुवांनी तांग्याची कथा आमूलाग्र कथिली समस्त. विस्मय दाटला नानांचे चेत्ता. पाहुनी वत्सलता. बाबांची कुठला तांगा कुठला. शिपाई नटनाटकी ही माऊली साई. संकटसमय धावत येई. भावापाय्य भक्तांच्या. असो आता कथानुसंधान न. पुढे चालवो पूर्वील कथन. पुढ्य कान्ह्य कालांतरें करून बाबाही निर्वाण पावले. सन 1918 विजयादशमी सण दसरा. पाहुनी बाबांनी हा शुभदिन बरा. केला धरार्पण निजदेह. मग पुढे जाहली समाधी. नारायणराव तयाधिय. बाबा देवधारितीय. दर्शन साधी 2 वेळा. समाधीस झाले 3 संवत्सर. दर्शनेच्छा जरी बलवत्तर. परी येता येईना योग्य अवसर. तिने अधीर झाले. समाधीमागे वर्ष भरले. नारायणराव व्याधींनी पीडिले. औषधोपचार सर्व सरले. उपाय हरले लौकिकी. गेले जरी व्याधीने गांजून. रात्रंदिन बाबांचे ध्यान. गुरुरायांस कैंचे मरण. दिदले दर्शन नारायणा. एके रात्रीन पडले स्वप्न. साई एका भुयारामधून नारायणरावांपाशी येऊन देती आश्वासन त्या ते. काळजी कान्ह्य न धैर्य मन्य. उतार पडेल उद्यांपासून. 1 आठवडा संपतांक्षणीय. बसशील उठुनी तू स्वय. असो मग 8 दिवस लोटले. अक्षरेनक्षर प्रत्यंतर आले. नारायणराव उठून बैसले. अंतर्य धाले अनिवार. ऐसेच कान्ह्य जातात देवस. आले नारायणराव शिर्डीस. समाधीचे दर्शनास. तेव्हा या अनुभवास कथियेल्य. देवधारी म्हणूनी जीत. समाधीस जे ते काय मृत. साई जनन मरणातीत. सदा अनुस्यूत स्थिरचर्य. वनी जैसा काष्ठीय गुप्त. दिसेना परी तदंतरित. घर्षण प्रयोग्य होई. प्रदीप्त तैसाच भक्तार्थ हा साई. एकदा जो प्रेम्या देखिला त्याचा आजन्म अंकित झाला. केवळ अनन्य प्रेमाचा बुकेला. तयाच्या हांकेला ओदेई. न लगे तयासी स्थळ वाकाळ. उभा निरंतर सर्व काळ.
कैसी कोठून दाबील कळ करणी अकळ तयाची एसी कान्य करील रचना मनात येतील कुतात नाना तोंड तोंड दृष्टी ठेविता चरणा ध्यानधारणा वाढेल ऐसे झाली या एकाग्रमन घडेल अत्यंत साईचिंतन हेच हा साई घेई करवून कार्यही निर्विघ्न पार पडे व्यवहार न लगे सोडावयास सुटेल आपोआप हव्यास ऐसा हा मना लाविता अभ्यास कार्यही अप्रयास घडेल कर्मभूमी सालासे देह कर्मे घडतील संदेह स्त्री पुत्र वित्त आणि गेह यथेच्छ परिग्रह होवो का होणार ते होवो द्या यथेष्ट सद्गुरुचिंतन आपुले अभिष्ट संकल्प विकल्प होतील नष्ट संचित अनिष्ट टळेल पाहून या भक्तभाव कैसे साई महानुभाव दावीत भक्तांस एक एक अनुभव वाढवीत वैभव भक्तीचे वाटेल तैसा वेश घेती मानेल तेथे प्रकट होती भक्तकल्याणार्थ कुठेही फिरती शिष्य भावार्थी पाहिजे ये अर्थींची आणिक कथा श्रोता परिसीजे सादर चेत्ता संत आपुल्या भक्तांकरिता कैसे श्रमतात अहनिश खोलून या कानांची कवाडेय हृदय मंदिर करा किय उघडेय विघुद्याई संतुलिक डे भव्य सांकड्य वारील हे जय सांप्रत सरल्य प्रसिद्ध शार्मण्यदेशीयांशी युद्ध लष्कर करू लागे सिद्ध शत्रुविरुद्ध संग्रामा आंग्लभौम राज्याधिकारी या भरतभूमीची या भीत्रिय लष्कर भरती शहरोशहरीय होते करीत चोहींकडे सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली ठाणे जिल्ह्यास नेमणूक झाली कथा वर्तली नवलपरी आप्पासाहेब कुळकर्णी नाव जडला साईचणीय भाव हा तरी एक साईंचा प्रभाव लीला अथाव तयांतेय बहुता वर्षांपूर्वी बाळासाहेब भाट्यांकर विय प्राप्त जाहली बाबांची छबी होती लाविली पूजेस कायावा चामनें करून प्राप्त गंधाक्षता पुष्प घालून नित्यनेम्या छबीचे पूजन नैवेद्य समर्पण करीत सरेल केव्हा कर्मभोग होईल केव्हा मनाजोग साई प्रत्यक्ष दर्शनयोग आप्पांस हृदरोग लागला साईबाबांच्या छबीचे दर्शन तेही प्रत्यक्ष दर्शनासमान भाव मात्र असावा पूर्ण वेळेवर खूण पावाल केवळ छबीचे दर्शन होता प्रत्यक्ष दर्शनाची त्या समता येविषयींची अन्वर्थता श्रोता सादरता परिसीजे एकदा बाळाबुवा सुतार मुंबापुरस्थ भजनकार अर्वाचीन तुकाराम नामद्र गेले शिर्डीस दर्शना हीच तयांची प्रथम भेट पूर्वी कधीही नसता गाठ होतांच उभयता दृष्टादृष्ट साईतोंड स्पष्ट त्या वदलेत 4 वर्षांपासून पाहेय मजला याची ओळख आहे बाळाबुवा विस्मित होये ऐसे का हे वदतात बाबांनी नाही शिर्डी सोडिली मिनी डोळा आजची देखिली त्या मज 4 वर्षांपहिली ओळख पडली हे कैसे ऐसा विचार करिता 4ची वर्षांमागील वार्ता छबी एकदा बाबांची नमिता आठवली चित्ताबुवांच्या मग त्या बोलाची अन्वर्थता बाळाबुवांस पटली तत्वता म्हणती पहा संतांची व्यापकता भक्तवत्सलता ही त्यांची मियतोंड केवळ छबी नमिली प्रत्यक्ष मूर्ती आजची पाहिली बाबांनी परी ओळख धरिली मियती हरविली कधीच हरविली म्हणणे हेही न सार्थ किय तात्काळ कळेना बोलाचा अर्थ छबी नम्य ओळख हा पदार्थ जाणाया समर्थ नवतो मिय माझी ओळख बाबांस ठावी माझ्याही तोंड नवती गावीय संतांनी जय आठवण द्यावी तेव्हांच पडावी ठाईयती निर्मलारसा निर्मल उद्क तय बिंबाचे प्रतिबिंब देख छबी हेही प्रतिबिंबेक शुद्ध प्रतीक बिंबाचे म्हणून संतांच्या छबीचे दर्शन आहे प्रत्यक्ष दर्शनासमान सर्वदर्शी संतांची जाण तीच ही शिकवण सर्वांत्य असो आता पूर्वील कथा परिसाव्या सावधानता असावी श्रोतयांचे चेत्ता अनुसंधानता राखावी वास्तव्य आप्पांचे ठाण्या शहरीय आली भिवंडीची कामगिरी 8 दिवसा येईन माघारीय पडले बाहेरी सांगून दिवस 2ची गेलियावरी घडले अपूर्व पहा माघार्य पातला एक फकीरदार्य तयांचे घरीय ठाण्यास होता तयाची दृष्टादृष्ट साईत सर्वांस वाटले स्पष्ट छबीचे असाम्य नखशिखात रूपरेख्यात संपूर्ण कुटुंबाणी मुले अबाळ्य फकीराकडे सर्वांचे डोळे विस्मयापन्न झाले सगळे बाबाच आले वाटल्य पूर्वी न कोणास प्रत्यक्ष दर्शन परी छबीच्या सादृश्यावरून हेच ते बाबा ऐसे जाणून जिज्ञासासंपन्न झाले साई शिर्डीचे तेच किया आपण
अवघ्य फकीरास केला प्रश्न, तया तो फकीर करी जे निवेदन, श्रोत्य सावधान परिसिजे. साई स्वयमी नवे साचा, परी मी बंद आज्ञांकित त्याचा, समाचारार्थ मुलांबाळांच्या, आलोनस्य तयांच्या आज्ञेने. पुढ्या तो मागो लागता दक्षिणा, मुलांची माता करी संभावना, 1 रुपया देई तत्क्षणा, उदीप्रदाना तोही करी. देई साईबाबांची विभूती, पुढींत बांधून बाईप्रती, म्हणे ठेविय त्या छबीचे सांत्य, सौख्यप्राप्ती होईल. ऐसा संपादुनी निजकार्यार्थ, साई असेल मार्ग लक्षित, ऐसे म्हणून निरोप घेत, जाहला मार्गस्थ फकीर. मग तो तेथून या जो निघाला, आल्या मार्गे चालून गेला. येरीकडे जो वृत्तांत घडला, अपूर्व लीला साईंची. आप्पासाहेब भिवंडीस गेले, पुढे न जाता मागे परतले, गोडे तांग्याचे आजारी झाले, गमन राहिले पुढारा. ते मग दुपारी ठाण्यास आले, वृत्त सर्व झालेले कळले. आप्पासाहेब मनिय चुरचुरले, किय ते अंतरले दर्शना. अवघी रुपयास दक्षिणा दिधली, तेणे मनाला लज्जा वाटली, मी असतो तर 10चे खाल्ली, नसतीच झाली बोळवणी. ऐसे आप्पासाहेब वदले, चित्तास किंचित खिन्नत्व वाटले. फकीर मशिदींत सापडतील वाटले, शोधार्थ निघाले उपवासी. मशीद तक्या ठिकठिकाणीय, जेथे जेथे उतरती कोणी, स्थानीय समस्त शोधिलिय. आप्पा नियप फकीरा लागुनी तेधवा. शोधाशोध करिता थाकले, फकीर कोठेनही तो नाडळे. मग ते भुकेले जाऊन जेवले, निराश झाले तेधवा. परी तयांस नाह्य ठाववे, रित्या पोट्य न शोधा निघावे, आद्य निजात्म्यास संतुष्ट व्हावे, पाठ्य उठाव्या शोधार्थ. ये अर्थाची बाबांची कथा, दाविल या निजतत्वाची यथार्थता, किमर्थ येथे तिची द्विरुक्तता, अध्याय तो श्रोता अवगत. गुरुगरिमा नामे एक, गताध्येय कथा सुरेख, तेच स्वमुख्य निजगुरुची भाक, वर्णिली कारुणिक श्रीसाईंनी. तेच सत्य अनुभवा आल्या आप्पा जेव्हा जेवून निघाले, सवे स्नेही चित्रे घेतले, सहज चालले फिराविया. असो कान्ह्य मार्ग, क्रमी इथा. अनुलक्षून आपणांकरिता, देखील या येता. एका गृहस्था, अतिसत्वरता ते स्थळीय. येऊनी उभे राहता ज्यावेळी, आप्पासाहेब हळूच न्याहाळी, हे चाले असतील सकाळीय, वाटलेय ते वेळीय तयांस. आद्य जयात्या शोधित होतोण, हाची गमे मज फकीर कियतो, अनखाग्र. छबिसिय जुळतो, विस्मय होतो बुद्धीसी. ऐसे आप्पा तरकिती अंतरीय, तोंच तो फकीर हात पसरी, ठेविती 1 रुपया करिय, आप्पा ते अवस्रिय तयाचे. आणिक मागता आणिक एक, दिधला तयावरी तिसरा देख, तरी तो फकीर मागे आणिक, नवल कौतुक पुढ्यस. चित्र्यांपास्य होते ती न. तेही, आप्पा घेती मागून, देती तया फकीरा लागून, तरी तो राही न मागता. आप्पासाहेब वदती तयास, आणिक देईन येता घरास, बरे म्हणून घराकडे स. तिघे ते समयास परतले. घरी येतांच आणिक तिनं, हातीय दिधले रुपये काढून, झाले 9 तरी अजून, फकीर समाधान पावेना. पुढे अधिक दक्षिणा मागता. आप्पासाहेब वदती तत्वता, बंदी 10ची नोटची आता, बाकी राहता राहिली. सुटे रुपये सर्व सरले, नाह्य दुसऱ्या कान्ह्य उरले. नोट देसना फकीर बोले, तैसेनी केले आप्पानी. नोट जनउती हातीय लागे, 9 देवनी टाकी मागेय, फकीर मग तो आल्या. मार्गे, केला अतिवेग्या परतोनी. पाहता या कथेचे असार, जया भक्ताचे जैसे उद्गार, तेसे ते पूर्ण करवून घेणार, ब्रीद या साचार साईंचे. पाहुनी श्रोत्यांची श्रवणोत्सुकता, ये चर्थींची आणिक वार्ता, स्मरलीची मज प्रसंगोपात्तता, अतिसादरता परिसावी. आहेत एक भक्त भाविक, नामे हरिभाऊ कर्णिक, 10 ग्रामीणचे स्थायिक, अनन्यपाईक साईंचे. सन 1917, पाहुनी गुरुपौर्णिमा पवित्रा, करू आले शिरडीची यात्रा, त्या अल्पचरित्रा सांगतो. यथाविधी पूजा झाली, दक्षिण वस्त्रे अर्पण केली, आज्ञा घेऊनी उतरता खाली, कल्पना आली मनास. वाटले आणिक 1 रुपया, वरती जाऊन बाबांस द्यावा, तोंच तो विचार. लागला त्यागावा, रुपया ठेवावा, तैसाच. ज्या गृहस्थ्य आज्ञा देवविली, त्यानेच वरून खूण केली, आता एकदा आज्ञा झाली, पुढील पाऊलीय मार्गक्रमा. विश्वास ठेवून या संकेतीय, कर्णिक तैसेच पुढे निघती. उतरथे झाले नाशिकावरती, मित्रसमवेती मार्गात. काळ्या रामाचे देवळात, कर्णिक जाता दर्शनार्थ, नरसिंग महाराज समत, दर्शन अवचित झाल्या. भक्तपरिवार असता भोंगतीय, महाराज अकस्मात उठती, कर्णिकांस मणिबंधीय धरीती, रुपया म्हणती दे माझा. कर्णिक मनिय जाहले विस्मित,
रुपया मोठ्या आनंदेय देत कैसा साईही मनोदत्त रुपया स्वीकारित वाटल्य साई स्वीकारित हेही न साच ध्यान्य मनिनी नसता तसाच खेंचून बलात्कार्य ते मागत तैसीच ही मात जाहली मन हेय संकल्प विकल्पात्मक तरंगांवर तरंग अनेक सत्कृतदर्शनीय भावी एक प्रसंगीय आणि कल्पना आरंभ्य चित्तीय उठेची लहरी मात्र ती सद्वृत्ती असावी बरी होईल तियेचाच परिपोष जरी कल्याणकारी ती एक तियेचेच अनुसंधान दृढाभ्यसन निदिध्यास न ओव न द्याव्या मना विस्मरण राखाव्या वचन प्रयत्न आप्पासाहेब बोलून गेले पुढे मागे असते विसरले बोल उठतांच पुरवून घेतले नवल दर्शविले भक्तीचे नाह्य तरी त्या फकीर अपाशीय नोटी समवेत 19 असता नोच का दिदले अप्पाशीय होती असोसी दहांचीच जयास बाबांचा लागला कर तो हा 9 पुतळ्यांचा हार नवविध भक्तिप्रेमनिक्र स्मरण प्रकार बाबांचा देहविसर्जन कथा ऐकता स्वय बाबा निजदेह त्या गीता कळून येईल अभिनवदानता नवदान देता ते समय्य दिधला कायावाचामने एकची रुपया कुटुंबांने स्वीकारिला अतिसंतुष्टपणेय अधिक मागण्या नवतेय तय परितेय निजकुटुंबाचे देण्य आप्पांचे मनास वाटले उण्य मी असतो तर देतो दशगुण्य फकीरा करण्या तेव्हांच ऐसे आप्पा जय वाचादत्त 10 रुपये देतो म्हणत संपूर्ण न देता वचन निर्मुक्त होतील ऋणमुक्त कैसे ते फकीर नवता हा इतरांप्री हा काय कोणी होता भिकारी कानियही पडता जयाचे करिय जाईल माघारी परतून जाहले नवते दिवसक्त बोलल्यास दिश्य मागुता येत परी ते कोणीही फकीर अपरिचित म्हणून साशंकित आप्पातय आरंभ्य मागण्या करीते वेळीय 6 रुपये होते ज्यावेळी परी ती रक्कम हातावेगळी तदर्थ केली ना त्यांनी असो अप्पांवरी प्रेम नसते फकीरवेश्य बाबा का येते जरी दक्षिणेचे अमिष न करीते कथेस येते रस कैंचे आप्पासाहेब केवळ निमित्त तुम्हा आम्हा एकची गत जरी आरंभ्य गोड हेत प्रसंगीय आचरित प्रसंगासम आपण सर्व वाग्दानीय तत्प्र दानकाळी शंका फार जीव होई खालीनुर निश्चितता तर दुर्लभ तथापि हेत आणि मेत बोलेल बोला ऐसेंच जो वागेल खरे करून दाविल निज बोल एखादाच लाल हरीचा असो जो भक्त अनन्यभाविक जो जे अर्थी कामुक असो ऐहिक वा आमुष्मिक साई फलदायक समर्थ जरी हे आप्पासाहेब हुशार आंग्लविद्या विभूषित चतुर आरंभ्य 40 टिकल्याच पगार देतसे सरकार तयांतेय ते पुढे ही छबी लादता हळूहळू वाढू लागता 40 बहुगुण्या वरता पगार आता झालासे एकाचिया दशगुण्या देता दशगुण्या अधिकार दशगुण्या सतता हातोण अनुभव हातोहाता सकळान देखता बाबांचा शिवाय परमार्थाची दृष्टी वाढीस लागे निष्ठेच्या पोटीय ही काय आहे सामान्य गोठी विचित्र हातोटी बाबांची पुढे आप्पासाहेब मागती फकीराने दिलेली विभूती पाहव जाता ती पुढी होती प्रेम्य पाहती उघडून उदिसमवेत पुष्पे अक्षता पुढी माझी निघाली तत्वता ताईत बनवून अतिपूजता बांधिली निजहस्ता माझार्य पुढे बाबांचे दर्शन घेता स्वय बाबांनी जो दिधला होता तो केंसही अति प्रेमळता घातला ताईता माझार्य काय बाबांचे उदीचे महिमा न उदी शंकराचे भूषण भाव्य भाळ्य करिजो 11 या उदीच्या महत्वाचा आणखी एक दाखला राहरी सीताराम दीक्षित यांनी टिपून ठेवलेला आहे त्याचा उतारा पार्ल्यास पंजाब्याच्या चाळीत खिमजी लालजी जोशी या नावाचे गृहस्थ राहत होते त्यांची मुलगी बरेच दिवस आजारी होती एके दिवशी ती अत्यवस्थ झाली तेव्हा तिची आई आमच्या घरी येऊन महाराजांची उदी घेऊन गेली त्या उदीने तिला ताबडतोब थोडा गुण आला पुढे खिमजी मुलीला व बायकोला घेऊन शिर्डीस गेले मुलगी इतकी अशक्त होती की तिला चालवत नव्हते हातापायांच्या अगदी काड्या झाल्या होत्या तिला एका माणसाने उचलून महाराजांजवळ नेऊन बसविले महाराजांनी तिला उदी लाविली व आशीर्वाद दिला 2-4 दिवसांत ती आपल्या पायांनी चालू लागली मात्र उठता बसता तिला त्रास होत असे मग तिने महाराजांकडे त्याबद्दल गाऱ्हाणे केले महाराजांनी तिला एक फळ खाव्यास दिले व तेव्हापासून तिची उठण्याची अडचणही दूर झाली माझे एक मित्र एक दिवस माझ्या ऑफिसात आले व म्हणू लागले आज 8 दिवस मला झोप येत नाही डॉक्टरांचे औषध घेत असतो पण काही उपयोग होत नाही
मी त्यांना महाराजांची उदी दिली व ती 3 दिवस घेण्यास सांगितले. दुसऱ्याच दिवशी ते माझ्या ऑफिसात आले व म्हणू लागले, काल रात्री मी उदी घेतली व मला रात्रभर फार उत्तम झोप लागली. तसेच वांद्रे येथे राहणाऱ्या माझ्या एका स्नेह्याच्या मुलाला 2 महिने झोप येत नव्हती. त्याच्या बापाने त्यास शिर्डीस महाराजांच्या दर्शनास नेले. त्याच रात्री त्याला झोप आली व तेव्हापासून रोज रात्री झोप येऊ लागली. चर्च न विघ्ननिरसन तात्काळ करुनी मुखमार्जन स्नान करी. जो नित्य उदी विलेप न चरणतीर्थ समवेत पान पुण्यपावन होईल तो. शिवाय या उदीचा विशेष सेविता होईल पूर्णायुष्य. होईल पातकनिरसन अशेष सुखसंतोष सर्वदा. ऐसे या गोड कथामृताचे अपारण्य सायन्य केले अप्पांकारण्य. तेथ आपण आगंतुक पाहुणे यथेश जेवणे पंक्तीस पाहुणे अथवा घरदनी उभयांसी एकची मेजवानी. प्रपंचनाह्य रसास्वादनीय स्वानंदभोजनीय वा तृप्त हेमाड सायचणीय शर्ण पुरे आता हे इतुकेन श्रवण. पुढील अध्यय होईल काथ न याहून महिमान उदीचे उदीचर्चन साईदर्शन हाड्यावरण निर्मूल निरसन नारुनिवारण ग्रंथीज्वरहरण अवधान पूर्ण परिसाव्य. स्वस्ति श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्तहेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते उदीप्रभावो नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावतु.